दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी कोल्हापूरच्या आई अंबाबाई यांना आज या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाप्रसंगी नतमस्तक होते, विनम्र अभिवादन करते। आज 31 मे तंबाखू आणि गुटखा मुक्त दिन म्हणून साजरा केला जातो। खरं तर खूप मोठी खंत वाटते की अशा पद्धतीचा दिन साजरा करावा लागतो की आज अंबाबाईच्या या परिसरामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं असेल तर सर्व परिसर, मग फक्त अंबाबाईचं मंदिरच नाही, इतकं छान क्षेत्र असून सुद्धा या ठिकाणी थुंकणं आणि अशा पद्धतीचे सगळे प्रकार होताना दिसतात। वाईट या गोष्टीचं वाटतं की लोकांना आपण काय करतो आहोत याची जाणीवच बिलकुल नाही आणि म्हणून मग AC वाले ऑफिसेस असू देत किंवा महानगरपालिकेसाठी पवित्र जागा असू दे किंवा आज कोल्हापूर शहरातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं थुंकणं करत असताना मला असं वाटतं की लोकांची जनजागृती करण्याच्या दृष्टीने आम्ही सुद्धा एक पुढे पाऊल उचलत आहोत की स्मार्ट सिटी, ज्याच्यामध्ये आपण ठिकठिकाणी मोठे मोठे फ्लेक्स लावणार आहोत की ज्याच्या ठिकाणी आता आदरणीय आदी साहेबांनी जे सांगितलं की ज्या पद्धतीनं दंड व्हायला पाहिजे। खरं तर साहेब तुम्ही म्हटला की जाहिरात व्हायला पाहिजे, नायकोड साहेब म्हटले, पण मला असं वाटतं की ना थोडा दंड झाला ना ते लवकर डोक्यात जातं। त्यामुळे हे बरोबर आहे की अगोदर दंड केला की थोडं खिशाला चणचण लागली की थोडं लोक सुधारतात। या उपक्रमाप्रसंगी मी एक ग्वाही प्रताप साहेबांना देऊ इच्छिते की हा खरं तर माझा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न होता आणि मला यामध्ये खूप काम करायचं होतं। कारण मी महापौर झाल्यापासूनच नाही तर मला अगोदरपासून कोल्हापूर शहराला इतकं छान ऐतिहासिक वारसा असून त्याची जी काय अवस्था झाली याचं वाईट वाटत होतं आणि म्हणून त्याला जोड म्हणून माझं शहर माझी जबाबदारी हा उपक्रम करत असताना आदरणीय प्रताप साहेबांनी ही मला कन्सेप्ट सांगितली आणि खूप आनंद झाला। मला वाटलं की चला आपल्याला सुद्धा काही असे हेल्पिंग हँड मिळणार आहेत की हे सगळे यंग जनरेशन असून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात। एक ग्वाही देऊ इच्छिते की या सगळ्या तुमच्या उपक्रमामध्ये मला असं वाटतं बोलावं कमी आणि करून जास्त दाखवावं आणि येणाऱ्या नजदीकच्या 2 वर्षाच्या काळामध्ये कोल्हापूर शहराला आपण ड वर्गातून अ वर्गामध्ये ज्यावेळेला आणणार आहोत त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे की कोल्हापूर शहराची स्वच्छता आणि मग थुंकीमुक्त आणि गुटखामुक्त कोल्हापूर शहर। खरं तर लोकांना कळायला पाहिजे की कशा पद्धतीचे वाईट आजार याच्यामुळे होतात आणि मग आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे की चुकीचं आहे। एक महापौर म्हणून जी काही मदत प्रसारमाध्यम या चॅनलसाठी लागेल त्यासाठी आम्ही नक्की तत्परतेने करू आणि सर्वच पदाधिकारी लोकसुद्धा तुम्हाला सगळे कोल्हापूर महानगरपालिका सगळेच तुम्हाला तुमच्या या कार्यामध्ये नक्कीच मदत करतील।